नमस्कार मंडळी. काल भारताच्या राजधानीत एक काळजाला भिडणारी घटना घडली आहे. ती म्हणजे काल संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलीस आणि NIAच्या पथकांनी घटनास्थळ गाठून लगेच तपास सुरू केलेला आहे. प्राथमिक माहितीत समोर आलेलं आहे की ही कार काही महिन्यांपासून अनेक वेळा विकली गेली आहे आणि या कारचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचीही शंका तपासली जात आहे. या प्रकरणात एका जम्मू काश्मीरमधील डॉक्टरचं नाव समोर आलेलं आहे. तर केंद्र सरकारने या घटनेवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि सांगितलं आहे की दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही. संपूर्ण दिल्ली आणि देशातील प्रमुख ठिकाणी आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर लाल किल्ल्यासारख्या प्रतिकात्मक ठिकाणी झालेला हा स्फोट म्हणजे फक्त एक घटना नसून ते सुरक्षेवरील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि राजधानी हादरलेली आहे, कारण घटना संपली असली तरीही लोकांच्या मनातली भीती अजूनही संपली नाही.